सैफ अली खान संदर्भातले, कारण सैफवरच्या हल्ल्यामागचं बांगलादेशी कनेक्शन आता समोर आलंय। अटक केलेल्या आरोपीकडून बांगलादेशी मतदार कार्ड हे आता जप्त करण्यात आले। हा आरोपी 6 महिन्यांआधी भारतात आलेला होता। आरोपीकडे भारतीय असल्याचे सबळ पुरावे सुद्धा नाहीये अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। भारतात घुसल्यानंतर आरोपीने त्याचं नावही बदललंय। कधी विजय दास तर कधी बिजॉय दास हे नाव तो वापरत होता। ठाण्यातल्या एका बारमध्ये तो हाऊसकीपिंगचं देखील काम करत होता अशी माहिती आहे। 3 वेगवेगळी नावं खरं तर या बांगलादेशी आरोपीची बघायला मिळत आहे। खरं तर हा आरोपी जो आहे तो बांगलादेशी असल्याचं कळतंय। सैफवरच्या हल्ल्यामागे त्याचं कनेक्शन असल्याचं कळतंय। मोहम्मद शरीफुल इस्लाम असं नाव सुद्धा त्याने वापरलेलं आहे। शरीफुलकडून बांगलादेशी मतदार कार्ड देखील जप्त करण्यात आलेलं आहे आणि त्याच्याकडे भारतीय नागरिकत्व नाही आहे। अली खान यांच्या घरी ज्या हल्ल्याचा आणि जबरी चोरीचा प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे। या आरोपीचं वय 30 वर्ष आहे। प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे। या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत। आणि आता या संदर्भात आपण अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, आपण पाहतोय एकंदरीत हा आरोपी जो आहे तो बांगलादेशी असल्याचं कळतंय। त्याच्याकडे भारतीय नागरिकत्व सुद्धा नाहीये। तो भारतात कधी आलाय? खास करून मुंबईमध्ये तो किती दिवसांपासून वास्तव्यास होता? काय माहिती या संदर्भात मिळते? नक्कीच आता आरोपीच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत। आरोपी जवळपास 7 महिन्यापूर्वी तो अवैधरित्या भारतात आला होता आणि त्यानंतर 4 ते 5 महिन्यापासून तो ठाण्याच्या घोडबंदर रोड इथे असलेल्या एका कन्स्ट्रक्शन साईटवरती काम करत होता। विशेष म्हणजे त्याच्याकडून तपास यंत्रणांना कोणताही भारतीय नागरिकत्वाचा पुरावा सापडलेला नाही आहे। मात्र त्याच्याकडून बांगलादेशी मतदार कार्ड जप्त झालेले आहे आणि हा तो बांगलादेशी असल्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे। एवढंच नाही तर सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी आपल्या मायदेशी म्हणजे बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीत होता। आजच आरोपी बांगलादेशला पळून जाणार होता आणि त्यासाठी त्याने मालकाकडून पैसे देखील घेतल्याची माहिती आहे। निश्चितच धन्यवाद सचिन दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। एकंदरीत आपण पाहतोय हा जो व्यक्ती आहे ज्यानं सैफ अली खानवरती हल्ला केलाय तो व्यक्ती बांगलादेशी असल्याचं कळतंय आणि त्याकडून तसेच सबळ पुरावे सुद्धा पोलिसांना सापडले असल्याचं कळतंय। आरोपी सापडलेला आहे आणि सैफ अली खानवर हल्ला केल्याची कबुली सुद्धा या आरोपीने दिली असल्याचं आपण पाहतोय। मात्र यानंतर पुढची बातमी महत्त्वाची आहे, राजकीय गोटातून आहे। कारण पालकमंत्री पदावरून शिवसेनेमध्ये नाराजी सुरू आहे। बंडामध्ये साथ देणाऱ्या भरत गोगावले याशिवाय दादा भुसेंना पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाही आहे। याचंच कारण एकनाथ शिंदे यांना विचारणार ही प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली आहे। दोघांना पालकमंत्रीपद देण्याची मागणी करणार असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे। एकंदरीत सध्या जर आपण बघितलं तर आधी मंत्रिपदावरून आणि आता पालकमंत्री पदावरून सुद्धा महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे, चढाओढ सुरू आहे असंच एकंदरीत चित्र आपल्याला बघायला मिळते। गोगावले आणि भुसे दोघांनाही पालकमंत्रीपद मिळालेलं नाही आहे। निश्चितपणाने त्यांना पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं या विचाराचा मी आहे। कारण की शेवटी भरतशेठ गोगावले असतील किंवा दादा भुसे असतील हे आमचे जुने लोक आहेत आणि त्यांना पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे होतं। पण आता शेवटी शिंदे साहेबांना मी विचारणार आहेत की असं काय झालं की या लोकांना टाळण्यात आलेलं आहे। तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी करू की एकनाथ शिंदे आणि गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळावं। यासोबत इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स आपल्याला जाणून घ्यायच्या आहे वेगवान स्वरूपात। सुरुवातीला घेऊयात आढावा राजकीय बातम्यांचा। रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आलंय। शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी रायगडचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळेल असं म्हणत मंत्रिपदाची शपथ घेतली होती आणि त्यानंतर मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे पुन्हा रायगडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये रस्सीखेच सुरू आहे। सरपंच हत्या प्रकरण आता धनंजय मुंडेंना चांगलंच भोवलं असल्याचं बघायला मिळतंय। कारण बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। तर पालकमंत्रीपदाच्या यादीतून धनंजय मुंडे यांचं नाव वगळलंय। पंकजा मुंडेंना देखील बीडचं पालकमंत्रीपद न देता त्यांना जालन्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे। त्यामुळे मुंडेंना सरपंच प्रकरण भोवल्याचं दिसतंय।
राज्य सरकारने जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झालाय. त्यानंतर पहिल्यांदा धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली. बीडची स्थिती पाहता अजितदादांना बीडच्या पालकमंत्री पदासाठी आपणच विनंती केली होती असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. पालकमंत्री पदासाठीची यादी जाहीर होताच नाराजी नाट्य सुद्धा सुरू झालं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. राजगडमध्ये आता भरत गोगावले यांना डावलल्यानं नाराजी व्यक्त होतीये. 3 पक्षाचे सरकार असताना प्रत्येक मंत्र्याला पालकमंत्रीपद मिळेल असं होत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा सन्मान सर्वांनी करावा असं तटकरेंनी म्हटलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी वाहन उद्योगात आतापर्यंत 5 कोटी रोजगार निर्माण केले. भारताचा वाहन उद्योग आगामी 5 वर्षांमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर असेल असं सुद्धा गडकरींनी म्हटलंय. सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला ठाण्यातून अटक केली आहे. ठाण्यातील कासारवडवली येथील हिरानंदानी इस्टेटच्या मागील परिसरातून मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीचं नाव मोहम्मद अलियान उर्फ विजय आहे. त्यानं सुरुवातीला पोलिसांना स्वतःचं बनावट नाव विजय दास असं सांगितलंय. इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख करण्यात आलाय. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आणि आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी हा निर्णय मागे घेतलाय. आता परीक्षेसाठी नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्यात येणार आहे. शेअर मार्केटच्या नावानं लाखो रुपयांचा फायनान्शियल फ्रॉड करण्यासाठी कटकारस्थान रचलं जाते. राजस्थानमधील नागौर गावातील व्यक्तींना पुणे जिल्ह्यातून आणून बनावट कागदपत्रांच्या द्वारे त्यांचं बँक अकाउंट उघडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार सायबर पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे. आणि यानंतर बातमी महत्त्वाची आहे. 2030 पर्यंत नोकऱ्या संपणार. होय, 2030 पर्यंत नोकऱ्या संपणार हा दावा केला जातोय. पण खरंच नोकऱ्या संपणार आहेत का आणि या दाव्यामध्ये नेमकं किती तथ्य आहे याची आम्ही पडताळणी केलेली आहे. त्यावेळेस नेमकं काय सत्य समोर आलं बघूयात या रिपोर्टमध्ये. सावधान, तुमची नोकरी धोक्यात. ...2030 पर्यंत नोकऱ्या संपणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही नोकरी करत असाल तर सावध व्हा, कारण 2030 पर्यंत तुमची नोकरी राहील की नाही याची गॅरंटी नाही. कारण 2030 पर्यंत नोकऱ्या संपून जातील असा दावा करण्यात आलाय. नोकरी म्हणजे रोजीरोटी. नोकरीच नसेल तर कुटुंब कसं सांभाळणार? पैसे आणायचे कुठून असे प्रश्न आपल्याला पडलेच असतील. मात्र हे नक्की काय आहे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. नवीन तंत्रज्ञानामुळे 2030 पर्यंत नोकऱ्यांमध्ये मोठे बदल होणार. भौगोलिक आर्थिक तणाव आणि दबाव यामुळे जगभरातील उद्योग आणि व्यवसायांवर परिणाम होईल. 2030 पर्यंत 9 कोटी 20 लाख नोकऱ्या संपून जातील. हा दावा फ्युचर ऑफ जॉब्स रिपोर्ट मधून करण्यात आलाय. त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे का हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण जे नोकरी करतात त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आम्ही याची सत्यता पडताळून पाहिली. यात कोणत्या क्षेत्रातील नोकऱ्या कमी होऊ शकतात ते देखील पाहूया. कॅशियर आणि तिकीट लिपिक, प्रशासकीय सहाय्यक, कार्यकारी सचिव, क्लीनर आणि हाऊसकीपर, अकाउंटंट आणि ऑडिटर, कंडक्टर तसंच सुरक्षा रक्षक. तर कोणत्या नोकऱ्यांवर परिणाम होणार नाही यावर देखील नजर टाकूया. शेतमजूर, मजूर, लाईट ट्रक डिलिव्हरी सर्व्हिस ड्रायव्हर, ट्रेड कामगार, दुकान विक्री करणारे, कार, व्हॅन चालक, नर्सिंग व्यावसायिक विद्यापीठ आणि शिक्षक. येत्या 5 वर्षात प्रचंड वेगानं तंत्रज्ञान अवगत होईल. त्याचा परिणाम नोकऱ्यांवर होऊ शकतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. येत्या 5 वर्षात तंत्रज्ञान क्षेत्रात बदल होतील. AI आणि बिग डेटा यांचाही समावेश आहे.
कमी वेळेत प्रचंड काम करण्याचं तंत्रज्ञान अवगत होईल. सरसकट नोकऱ्या मात्र जाणार नाहीत. बदलत्या काळानुसार आपल्यालाही बदलायला हवं. हा फक्त रिपोर्ट आहे, त्यामुळे सध्या तरी तुम्ही टेन्शन घेऊ नका. नवीन नोकऱ्याही यासोबत नक्कीच निर्माण होतील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि यासोबत इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात. घोडबंदरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. कासार वडवली गायमुख मेट्रोच्या लोकार्पणाची तारीख एप्रिल 2025 अशी समोर आली आहे. या मेट्रो 4 प्रकल्पामध्ये अपेक्षित खर्च 440.84 कोटी होता, ज्यामध्ये 63.67 कोटींची वाढ झाली आहे. देवरोडच्या मुंबई बँगलोर महामार्गावर आता भुयारी मार्गाला अखेर हिरवा कंदील मिळाला. या महामार्गावर 150 निष्पाप बळी गेले आणि त्यानंतर सरकारला जाग आली. मोर्चे आंदोलनं करून अखेर 14 वर्षांनंतर ग्रामस्थांना यश आलंय. मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी उपनगरीय विभागाच्या मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. माटुंगा येथील मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत कामं चालणार आहेत. मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डमधील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आज विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला. ब्लॉक कालावधीमध्ये नेरळ खोपोली दरम्यान उपनगरीय सेवा बंद असतील. सकाळी 11:19 ते 1 वाजेपर्यंत लोकल नेरळपर्यंत चालतील. मुंबईकरांना एकाच तिकिटामध्ये बस, रेल्वे, मेट्रो, मोनो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सुविधांचा वापर करता येईल. हे सिंगल प्लॅटफॉर्म ॲप लवकरच आता लॉन्च होणार आहे. ही माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. हे इंटिग्रेशन ॲप तिकिटिंग सर्व्हिसेस ॲप लवकरच लोकांच्या सेवेत रुजू होईल असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं आहे. शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये वीज पुरवठा करणाऱ्या बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी इलेक्ट्रिसिटी यांनी वीज नियामक आयोगाकडे पुढील 5 वर्षांसाठीचे दरवाढीचे प्रस्ताव दाखल केले. बेस्टने 15% वाढ सुचवल्यानं बेस्टच्या ग्राहकांना नवीन वर्षातच लाईट बिल जादा येणार आहे. बहिरमच्या यात्रेत मातीच्या हंडीत शिजणारं मटण फार प्रसिद्ध आहे आणि हे मटण खाण्यासाठी खवय्यांची तोबा गर्दी झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवर असलेल्या बहिरम या ठिकाणी बहिरम बाबाची यात्रा ही विदर्भातील सर्वात जास्त काळ म्हणजे 6 महिने चालणारी यात्रा आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू हा लोकप्रिय चेहरा आहे, पण तो कितीही मोठा स्टार असला तरी त्याने आपली संस्कृती सोडलेली नाही आहे असं एका व्हिडिओमधून समोर आलं. महेश आणि नम्रता यांच्या मुलीने मराठीमध्ये आरती म्हणतानाचा जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. जय देवी जय देवी जय देवी जय देवी. रक्तदान शिबिरांद्वारे संकलित झालेले दूषित रक्त यापूर्वी सरकारी खासगी कंपन्यांना मोफत दिलं जातं. मात्र आता दूषित रक्ताची विल्हेवाट लावणाऱ्या उत्पादक कंपन्यांना पैसे मोजावे लागणार आहे. यापुढे रक्त दूषित असल्यास संशोधनासाठी देण्यासाठीची परवानगी रक्तदात्याकडून रक्तदानाच्या वेळी घेतली जाईल. किमान तापमानात घसरण झाली आहे. हलक्या थंडीची जाणीव होती. आता पुन्हा एकदा पाऱ्यात घसरण होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. कडाक्याची नसली तरी हलक्या थंडीचा प्रभाव पुढचे 10 दिवस जाणवतोय. हा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अमरावती भाजीपाला प्रति किलो 15 रुपयांनी स्वस्त झालाय. त्यामुळे आता गृहिणींना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मात्र फटका बसला. गाजर, वाटाण्याच्या शेंगा, बटाटे, चवळीला चांगली मागणी आहे. पालेभाज्यांसह संपूर्ण भाजीपाला कमालीचा स्वस्त झालाय. पुढे बघूयात एक सविस्तर रिपोर्ट. तो म्हणजे एप्रिल महिना जवळ येतोय आणि आता सर्व कर्मचाऱ्यांना ओढ लागलेली आहे ती पगारवाढीची. वर्षभर केलेल्या कामाचं फलित म्हणजे पगारवाढ. यंदा किती असेल या संदर्भातला एक अहवाल समोर आलाय. पाहूयात त्या संदर्भातला हा खास आणि सविस्तर रिपोर्ट. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. यंदा कर्मचाऱ्यांना मिळणार 9.4% पगारवाढ. ऑटोमोबाईल क्षेत्रात सर्वाधिक 10% पगारवाढ. खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना गेल्या 5 वर्षांमध्ये समाधानकारक वेतनवाढ मिळत असल्याचे चित्र आहे. आणि यंदा म्हणजेच 2025 मध्येही खासगी कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळेल असा अंदाज मनुष्यबळ सल्ला संस्था मर्सरने सर्वेक्षणात मांडलेला आहे. यावर्षी खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 9.4% पगारवाढ मिळणार असल्याचा अंदाज आहे.
तंत्रज्ञान, गृहोपयोगी वस्तू, वित्तीय सेवा, ऑटोमोटिव्ह, अभियांत्रिकी, सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रातील साधारणतः 1550हून अधिक कंपन्यांनी या सर्वेक्षणामध्ये सहभाग नोंदवला होता. आणि या सर्वेक्षणाच्या अहवालात नक्की काय म्हटलेलं आहे पाहूयात. गेल्या 5 वर्षांमध्ये साधारण 8% पगारवाढ होतीये. 2025 मध्ये 9.4% पगारवाढीचा अंदाज आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सर्वाधिक 10% पगारवाढीचा अंदाज. मेक इन इंडिया या उपक्रमामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ. 2025 मध्ये 37% संस्था कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार आहेत, तर कर्मचारी कपात 11.9% स्थिर राहणार आहे. पगारवाढीसोबतच अनेक कंपन्या नवीन कर्मचारी रुजू करून घेण्याच्या तयारीत आहेत. नवीन कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा कंपन्या फ्रेशर्सना सर्वाधिक पसंती देत आहेत. आणि फ्रेशर्सना आकर्षित करण्यासाठी कंपनी नक्की काय करतेय पाहूयात. गुणवत्तेच्या आधारावर घसघशीत पॅकेज, उत्तम प्रशिक्षण, अपस्किलिंगसाठी प्रोत्साहन, प्रभावी कामासाठी वाढीव वेतन. त्यामुळे आता नव्या कर्मचारी भरतीसह जुन्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ असेल असं चित्र मनुष्यबळ सल्लागार संस्था अर्थात मर्सरने केलेल्या सर्वेक्षणात दिसतंय. त्यामुळे यंदाचं वर्ष खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या समाधानकारक असेल अशी अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर निश्चितच कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आपण बघितली. यासोबत राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पुढे वेगवान स्वरूपात. नाशिकच्या बागलाण तालुक्यामध्ये जनावरांसाठी साठवून ठेवलेला 25 ट्रॉली मका चारा इलेक्ट्रिक तारांचे शॉर्ट सर्किट झाल्यानं पूर्णतः खाक झालाय. या आगीची झळ डाळिंबाच्या बागेला बसली आणि मोठ्या प्रमाणात डाळिंबाची झाडं सुद्धा जळाली. शेतकऱ्याचं मोठं नुकसान त्यामुळे झालं. यवतमाळच्या पुसद या ठिकाणी रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. या प्रकरणी खंडाळा पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झालाय. सय्यद समीर उर्फ बाबू सय्यद असं अटक केलेल्या युवकाचं नाव आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यामध्ये आलेल्या वाघानं चंद्रपूरच्या रेस्क्यू टीमच्या नाकात दम केलेला आहे. मात्र वन विभागाच्या पथकानं 2300 हेक्टर वनक्षेत्र पालथं घातलंय, तरीही वाघ मात्र काही सापडलेला नाहीये. किल्ले तोरणागड परिसरामध्ये शनिवारी बिबट्या फिरताना दिसला. याबाबत तोरणागडावर आलेल्या पर्यटक आणि नागरिकांनी मोबाईलमध्ये त्याचं चित्रीकरण केलं. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बिबट्या या परिसरामध्ये दिवसा दिसत असल्यानं नागरिकांसह पर्यटकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे. शरद पवार गटाचे महाशिवसचे आमदार उत्तमराव जानकर आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं कथ आहे. तर 23 जानेवारीला आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं उत्तमराव जानकर यांनी जाहीर केलेलं आहे. तर महाशिवसमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्याची मागणी जानकरांनी केली आहे. पंढरपूरच्या महाशिवसमधील मार्कडवाडीतील ईव्हीएम विरोधी मुद्दा आता दिल्लीमध्ये जंतर मंतरवर गाजणार आहे. 22 आणि 23 जानेवारीला आमदार उत्तम जानकरांसह बच्चू कडू आंदोलन करणार आहेत. पुण्यात ठाकरे सेनेच्या वसंत मोरेंनी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भूमिका मांडली. पुणे महापालिका महाविकास आघाडी म्हणूनच लढली पाहिजे असं वसंत मोरेंनी म्हटलं. महाविकास आघाडी म्हणून लढलो तर पुणे महापालिकेत शिवसेनेला 100% फायदा होईल असा दावा मोरेंनी केला. राज्याच्या क्रीडा खात्याने जिम आणि क्रीडा साहित्याच्या खरेदीसाठी 3 वर्षांसाठी काढलेली 690 कोटींची निविदा शासनानं रद्द केली. पुण्यात याबाबत पत्रकार परिषद घेत शरद पवार गटाचे प्रवक्ते सुनील माने यांनी संभाव्य भ्रष्टाचार उघडकीस आणला. अखेर सुनील मानेंच्या पाठपुराव्याला यश आलं. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांच्या जामीन अर्जावर 20 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट केल्याच्या संशयावरून मकुका लागलेल्या वाल्मिक कराडला जामिनासाठी अर्ज करण्यात आला. दरम्यान संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांचा शुक्रवारी केज न्यायालयामध्ये जबाबही नोंदवण्यात आला आहे. सरपंच हत्येप्रकरणी 6 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव 6 आरोपींची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
सोलापुरात वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती मंगल जाधवांच्या नावे जमीन आहे. बार्शीमधील शेंद्री गावात 36 एकर जमीन असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केला. याच शेतात सालकडी म्हणून राहणाऱ्या शिंदे कुटुंबानं गेल्या 3 महिन्यांपासून पैसे न दिल्याची खंतही व्यक्त केली. सोलापूर जिल्ह्यात देखील वाल्मिक कराडची कोट्यवधींची संपत्ती असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या करताना दिसत आहे. वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधव यांच्या नावानं ही संपत्ती असल्याचं दमानियांचं म्हणणं आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंविरोधात आणखी एक पुरावा शेअर केला. व्यंकटेश्वर इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस नावाच्या कंपनीचे कागदपत्र शेअर करत दमानियांनी मुंडेंकडे आर्थिक लाभाचं पद असल्याचा यावेळेस आरोप केलाय. त्यामुळे मुंडेंचा राजीनामा घ्या ही मागणी दमानियांनी केली आहे.